तुम्ही पण तुमच्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ नक्कीच अनुभवली असेल, जेव्हा सगळेजण त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करतायत, संधीच्या मागे पळतायत, तेव्हा तुम्ही फक्त जगण्यासाठी किंवा तुमच्या हातात असलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जाता येईल याचा विचार करताय. तुमचं माइंड किंवा तुमच्या डोक्याला ही चालना मिळते किंवा त्या परिस्थितीमध्ये काही सुचत नाहीये किंवा तुमचं माइंड फक्त त्या काळामध्ये कसं टिकून राहायचं, कसं सामोरं जायचं ह्याचा विचार करायला तुम्हाला भाग पडते. त्याच्याच उलट इतर जण त्यांचं आयुष्य एन्जॉय करतायत, मोकळेपणाने जगतायत आणि तुम्ही फक्त या विचारात गुंतलेले आहात, की नेहमी ही जाणीव होते, की डोक्यांवर विचाराचा भार आहे. फक्त जखमांवरती मलम लावून कसं टिकून राहायचं आहे या परिस्थितीमध्ये. हेच विचार तुमच्या माइंडमध्ये येतात. इतरांना कुठे जायचं होतं, काय मिळवायचं होतं हे स्पष्ट होतं. पण माझ्यासाठी मात्र प्रश्न हा होता, की उद्याचा दिवस मला कसा जगायचा आहे? असं तुमच्यासोबत पण झालं असेल. आणि आता जेव्हा आपण आजूबाजूला बघतो, इतर लोकांना बघतो, तर असं वाटतं, की सगळं किती पुढे गेलंय. आयुष्य किती पुढे निघून गेलंय आणि मी फक्त मागे आहे. पण ह्यात तुमची चुकी नाहीये. प्रत्येकाची जर्नी आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. ज्यांनी कधीच ट्रोमासारखी गोष्ट अनुभवली नाहीये, त्यांना समजणारच नाही, की भीतीबरोबर आयुष्य जगणं किंवा बालपण जगणं किती कठीण असतं किंवा काय असतं. इतरांचं लक्ष फक्त पुढे जाणं असलं, तरीही तुम्ही त्या वेळेमध्ये काय करत होतात, तुम्ही त्या ला स्वतःसोबत कसं टिकून ठेवायचं, ह्याकडे लक्ष देत होतात. आणि हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, की तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. तुम्ही इतरांच्या मागे नाही आहात. फक्त तेव्हा तुमच्या डोक्यावरती परिस्थितीचं आणि विचारांचं ओझं होतं, जे इतरांनी नाही अनुभवलंय.